नंतर आपण जाऊयात आफताब शेख नांदेडच्या मुखेड तालुक्यातून आपल्यासोबत आहेत। आफताब, मराठवाड्याला देखील पावसाचा प्रचंड मोठा फटका बसलाय, शेतीला मोठा फटका बसलाय, अनेक ठिकाणी पूर आलेला आहे। काय चित्र आहे मुखेडमध्ये, किती नुकसान झालंय? प्रज्ञा, खरं तर बाकी सगळी हानी तर झालेली आहे, मात्र जीवित हानी जी आहे ती मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मागच्या 2 दिवसात संपूर्ण मराठवाड्यामध्ये 7 लोकांचा जीव जो आहे तो या पुरामध्ये गेलेला आहे। आणि विशेषतः मी ज्या गावात आता आहे त्या मुखेड तालुक्यातलं हसनाळ गाव आहे, ज्या ठिकाणी या गावातले एकूण 5 लोक जे आहेत ते बेपत्ता झालेले होते। त्यातल्या 4 लोकांचे मृतदेह जे आहेत ते आतापर्यंत ताब्यात आलेले आहेत आणि एकाचा शोध अद्यापही सुरू आहे। खरं तर सैन्य दलाला जे ते या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। हसनाळ गावामधली आपण जर ही परिस्थिती बघितली तर सैन्यानं जे आहे ते आपले कॅम्प देखील या ठिकाणी आता उभे केलेले आहेत। जे लोक मागच्या 48 तासांपासून जास्त पावसाच्या पाण्यात अडकून होते त्यांना सैन्याच्या लोकांनी आता बाहेर काढलेलं आहे। त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। ज्या लोकांना विकनेस आहे किंवा अन्य काही त्रास होत आहेत त्यांना या ठिकाणी सलाईन असेल, औषधोपचार असेल, अशा पद्धतीचे उपचार जे आहेत त्या ठिकाणी सैन्य दलाच्या वतीने केले जात आहेत। लोकांच्या जेवणाची व्यवस्था देखील सैन्याने या ठिकाणी केली आहे। खरं तर संपूर्ण संसार जे आहेत ते अनेक वर्ष ज्या लोकांनी उभे केले होते ते संपूर्ण एका रात्रीच्या पावसानं उद्ध्वस्त केलेले आहेत। मी जसं म्हणालो की 4 लोकांचा जीव यामध्ये आतापर्यंत गेलेला आहे। 5व्या व्यक्तीचा शोध अद्यापही सुरू आहे। संपूर्ण गाव पाण्याखाली आहे। शेकडो जनावर जे ते दगावलेले आहेत आणि शेती शेकडो एकर पाण्यात गेलेली आहे। प्रज्ञा, आफताब, वेदांत, निलेश, सूरज, मिकी, तुमच्या सगळ्यांचेही आभार। राजू, तुमचेही आभार हे सगळे पावसाचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।